आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर मीना काकू या का फोन करताय? विक्रांतच्या चहाच्या बिझनेस बद्दल ह्यांना कळलं की काय? हॅलो, घरी येऊ शकशील का? थोडं बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? सगळंच फोनवर बोललो तर भेटून काय करणार ना आपण. ठीक आहे, ड्युटी संपल्यावर मी येते भेटायला. डन. वाट बघते तुझी. ठेवते. हा. आज मी सगळ्यांना दाखवणारच गिरिकाचे खरे रंग. मला घरी बोलवलंय हे विक्रांतला सांगू का? नको. आत्ता कुठे तो सुरुवात करायला बघतो. त्यात त्याला हे टेन्शन नको. त्याचं दुकानाचं उद्घाटन छान पार पडू दे. बाकी मी सांभाळून. वहिनी आले. झाली सगळी तयारी? आई, हे काय तुम्ही तयार नाही झाला? अगं विक्रांतच्या स्टॉलचं उद्घाटन आहे, तू येतेस ना? नाही रे, जरा बरं वाटत नाही मला. आई, काय होतं? थोडीशी कणकण वाटते गो. अरे डॉक्टरांना फोन करायचा का? त्यांना बोलवतो, नाहीतर आपण जाऊयात. नाही नको, एवढं काय नाही रे. जरा आराम केला ना की वाटेल बरं मला. मग मी घरात थांबू का? नको गो, बोलले ना, एवढं काय नाही झालं. जा तुम्ही. आई, तुम्हाला काही लागलं तर? घेईन मी, आणि तसंच काय वाटलं ना तर फोन करेन तुम्हाला. हा आई, खरंच जाऊ मी? खरंच जा गो. ठीक आहे, मी चिट्ट्याला कॉल करून विचारतो ती कुठे. हॅलो, अगं कुठे आहेस तू? अगं विक्रांतच्या स्टॉलच्या ओपनिंगला येतेस ना? अच्छा, ओके, ठीक आहे, चालेल चालेल. हो हो हो, निघतोय. हो हो, चल बाय बाय बाय. काय म्हणाले? ती डायरेक्ट पोहोचते, आपण तोपर्यंत पोहोचू. हा, निघा तुम्ही, उशीर व्हायचा. बरं ठीक आहे, पण काही लागलं तर फोन कर मला. हा हा, निघा तुम्ही. चलो. हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम म्हणाला तसं एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊ का? नको नको स्वानंदी, शहरातलं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, किती खर्च होईल काय माहिती.
मला बघू दे. दर्शना काय झालं? मला पाणी द्या कोणीतरी. दे. बरं वाटतंय का आता? काय होतंय? ठीक आहे, तू आमच्या सोबत आज चल. दर्शना मदत कर. सावकाश सावकाश. हे पाणी आणखी. बरं वाटतंय? हो बरं वाटतंय जरा. चक्कर कशी आली? खूप दिवसांपासून असंच होतंय. मला असं वाटतं तू चेकअप करून घ्यायला हवं. खरं तर तेच करायला आले होते, पण एवढं मोठं हॉस्पिटल बघितलं आणि घाबरले. त्यात घाबरण्यासारखं काय? नाही म्हणजे आमच्या साखरगावला छोटासा दवाखाना आहे, मोठा पण आहे पण तो तालुक्याला आहे आणि तिकडे गर्दी असते म्हणून कधी गेली नाही. तरीही अंगावर काढू नकोस, चेकअप करून घे. या मॅडम चेकअप करून घे म्हणताय खरं, पण खूप खर्च झाला तर? काय कसला विचार करतेस? मी विचार करत होते म्हणजे मला बरं आहे ना आता, कशाला दाखवायला पाहिजे डॉक्टरला? कशाला दाखवायचं म्हणजे काय? चक्कर का आली हे आपल्याला कळायला नको? अहो सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना, म्हणून चक्कर आली असेल. वीकनेसमुळे होतं असं. तू एक काम कर, तू आधी थोडं खाऊन घे आणि मग डॉक्टरांना भेट. ह्या मॅडम तर मागेच लागले. डॉक्टरांना दाखवलं ना तर भरपूर खर्च होईल. बरं मला सांग, तुझं नाव काय आणि तू कुठे राहते? मी स्वानंदी. मी जॉबसाठी मुंबईत आली. खूप दिवसांपासून बरं नव्हतं, तर हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम म्हणाले की डॉक्टरांना दाखवून दे. अच्छा, म्हणून आली आहेस तू इथे. आणि तुझ्या घरचे? घरचे साखरगावला असतात, मी मुंबईत एकटीच असते. विक्रांतच्या दुकानाचं लोकेशन आहे तुझ्याकडे? हो आहे ना, काय टाक ना. बाबा सेंड केलं. हा हा. मला माफ करा, मी माझ्या बाहेरच्या सुखाच्या आडवे आले. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मला माहितीये तुम्हाला पण वाईट वाटत असेल, पण एक आई म्हणून माझा नाईलाज आहे हो. मी माझ्या बाहेरच्या सुखासाठीच करते हे. कळतंय मला, माझ्या या निर्णयामुळे विक्रांतला खूप त्रास होतोय, पण मला खात्री आहे दोघं एकमेकांची साथ कधीच सोडणार नाहीत. दोघंही स्वतःला सिद्ध करून दाखवतील. मला आता कुणाशीही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे बापरे, वातावरण एकदम तापलेलं दिसतं. काही महत्वाचं असेल तर बोला. महत्वाचा, अति महत्वाचा चिरला का ना. ठीक आहे ठीक आहे, तुमका बोलायची इच्छाच नसा तर मी ठेवतोय फो. काय ते पटकन बोला. पटकन? तुम्ही पटकन निघा. म्हणजे तुमका एक लोकेशन पाठवतोय, ताबडतोब त्या लोकेशन वरती पोहोचा. शिरला का ना.
काय तिकडे? सरप्राईज. म्हणजे तुम्ही लोकेशनवर पोहोचल्यानंतर तुमका सगळं कळताला चिरला का ना. बरं ठेव फोन, ठेवतोय. हा विक्रांत, स्टॉल बाकी परफेक्ट लागलाय. आवडलं ना तुम्हाला? हो म्हणजे काय, मला जसं बघून आनंद झाला ना, तशी आई पण आली असती तर बरं झालं असतं. अरे बापरे, ती नाही आली तेच बरं झालं. बाबा, तुम्ही आईला याबद्दल सांगितलंय ना? नाही नाही, म्हणजे मी तिला सांगणारच होतो, पण म्हटलं तिला आवडेल ना आवडेल म्हणून मीच आपला शांतपणे निघून आलो. पण कधी ना कधीतरी कळेलच ना तिला. नाही, मला वाटतं तिला आत्ता आपण नको सांगायला. पण तरी आई आली असती तर बरं झालं असतं ना. हे बघ विक्रांत, जरा समजून घे. आता आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. लेट्स एन्जॉय इट ना. पण मी मिस करतो आईला. अरे चला, वहिनी साहेबही आल्या. चला करूया सुरू. हो हो, लगेच करूया. अरे मला सुद्धा हा कार्यक्रम आटपून लगेच घरी जायचंय. उगाच तुझ्या आईला संशय नको यायला. चला चला, उद्घाटनाला सुरुवात करूया. या. दे बाबा, घ्या. बाबा, पाय पडतो. हॅलो. ओ मीनाताई, खैर रावला. या लवकर. या या, ठेवतोय. तर अशा प्रकारे आज विक्रांत देसाई यांच्या टी स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे. एक मिनिट. फक्त विक्रांत देसाईंचं नाही, आपल्या सगळ्यांच्या टी स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे. कारण तुमच्या सगळ्यांमुळे हे मी करू शकलो. त्यासाठी थँक्यू. आणि स्पेशली सुचित्रा, थँक्यू. अरे विक्रांत, एक मिनिट. आता जर का तुमचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला असेल, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल, तर तुमच्या ब्रीद वाक्याला जागा देसाई. हो, ते गरम गरम अमृततुल्य पिऊ द्या. हा बरोबर आहे काका तुमचं. मला 2 कप विक्रांत. येस. 5 मिनिट. काय करतोय? रस्त्यावर चहा विकतोय. अहो मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? वडील म्हणून तुम्हाला थोडी सुद्धा लाज नाही का वाटत? बोला ना, आता का दात खिळी बसली? बोला. मीना, एक आई म्हणून तुझी तगमग कळतीये मला, पण वडील म्हणून तुम्हाला काहीही वाटत नाहीये, असंच ना? आपल्या विक्रांत करता पण काय काय स्वप्न बघितली होती. सगळ्यातलं त्याला बेस्ट द्यायचं असं ठरवलं होतं ना. मग आज काय परिस्थिती आली हो त्याच्यावर? तुम्हाला कळत नाहीये का? मला त्रास होतो, याचा जीव तुटतो माझा. मीना तू प्लीज शांत हो. कशी शांत होऊ?
त्या मुलीसाठी माझा मुलगा रस्त्यावर चहा विकायला तयार झाला. हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. अगं पण तू हे सगळं पॉझिटिव्हली का घेत नाहीयेस? यात काय पॉझिटिव्हली घेण्यासारखं? म्हणजे काय, तुझा विक्रांतवर विश्वास नाहीये? अगं यातून तो काहीतरी नवीन निर्माण करेल. अहो पण गरजच काय आहे ना सगळं ऑलरेडी. गरजेसाठी नाही, समाधानासाठी चाललंय सगळं. मीना, रस्त्यावर चहा विकून काय समाधान मिळणार आहे त्याला? अगं पण यातूनच तो स्वतःचं मोठं विश्व निर्माण करेल. बघ तू. नाही बघायचंय मला, आणि मला बघवतही नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय, तुमच्या चुकीच्या डिसिजनमुळे माझा विक्रांत आज शिक्षा भोगतोय, आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. प्लीज माझा ऐक मीना. तू, मला तुमच्या शब्दांच्या जाळ्यात अडकायचंच नाहीये. मला जे कळायचं होतं ते कळलंय. हे सगळं त्या गिरीजामुळे होतंय. असं काही नाहीये. असंच आहे, आणि म्हणूनच मला त्या दोघांचं लग्न व्हायला नकोय, आणि मी ते होऊ सुद्धा देणार नाहीये. पोट भरलं असेल ना असं करून? का केलं होतं तुम्ही असं? सांगा ना, का केलं? गिरिजा आणि विक्रांतला त्रास दिल्याशिवाय तुमच्या घशाखाली घास उतरत नाही का? तू काय ह्यानी काय फरक पडता? नाही ना, मग गप ना. फरक पडतो. अहो माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट असते ना. हो, असा समाज माझ्यात माणुसकी नाही शिरला का ना? नाही, माणुसकी नाहीच आहे. नाहीतर त्यांच्या आनंदावर तुम्ही असं विरजण नसतं घातलं. सांगा ना, का केलं तुम्ही असं? माका ह्यानी प्रचंड आनंद मिळता असा समाज शिरला का ना? म्हणूनच रेशमावर आज ही वेळ आली. आता गप्प बसायचा शिरला का ना? विक्रांतच्या आईला तुम्हीच इथे बोलवलं होतं ना? अरे माझा काय संबंध? मला सगळं माहिती. विक्रांतच्या टी स्टॉलचा पत्ता तुम्हीच दिला होतात ना? तू काय ढोसून येलास काय रे? ढोसून येलास तू? आणि मुळात तुका माका प्रश्न विचारूचो अधिकार दिलो कोणी? हा, प्रश्न आधी मी विचारलाय. विक्रांतच्या आईला तुम्हीच बोलवलं होतात ना? तुझ्या प्रश्नांचा मी भीक घालणे नाही शिरला का ना? प्रश्न टाळून सत्य बदलणार नाहीये. विक्रांतच्या आईला तुम्हीच बोलवलं होतं ना? तुम्हीच पत्ता दिला होतात ना? हे बघ, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ती बाई थे कसा गेली माका काय माहित? खरं बोलताय तुम्ही? सांगा ना, खरं बोलताय? असले फालतू प्रश्न माका तू विचारू नका. तुका सांगान ठेवताय मी. आणि फुकटचे तुकडे गिळाक मिळतात ना, ते गिळ आणि गप्पच ना. आणि एक लक्षात ठेव, ह्याच्यानंतर जर परत काय बोललंस ना तर तुझी ही वळवळणारी जीभ आहे ना अशी हात सोडून हातात देन शिरला का ना? चल निघ. अरे जा ना. ह्या खुळ्याक सगळं कळलं कसं? ह्याच्यापासून सावध राहावं हव्या शिरला का ना? आणि आधी ह्या रेशमाक सांगा हव्या. ही काय बोलण्याची पद्धत झाली का? तेच तर, सगळं व्यवस्थित सुरू होतं, त्यांनी उगाच येऊन तमाशा केला. मला सांग दादा, कुठली आई आपल्या मुलाशी असं वागते? आणि मला तर त्यांचं वागणंच पटलेलं नाहीये. विचारा विक्रांत, त्याला काय वाटलं असेल? त्याचा चेहरा अक्षरशः पडला होता माहितीये. पण कुणी काहीही म्हणू देत, विक्रांत या बिझनेस मध्ये नक्की सक्सेसफुल होणार. हो ताई, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. खरंच तू टेन्शन नको घेऊस. काय कसा झाला कार्यक्रम? कार्यक्रम चांगला झाला ग, पण खूपच थकलोय ग आम्ही. खूप थकवा आलाय. हा ना, मग जरा आराम करा आता. पण बाकी व्यवस्थित पार पडला ना कार्यक्रम? हो हो,
सगळं व्यवस्थित पार पडलं. चला जेवायला घेऊया. हा मला भूक नाहीये. बाळाला काय झालं? अहो दमल्या ना त्या. मी जेवण गरम करते. थांब प्राची. अगं सगळेच दमलेत ना तुम्ही. तू पण दमली असशील. मी करते जेवण गरम. करा आराम करा तुम्ही. हा बहिणी आपण हे सगळं आईपासून का लपवतोय? हो त्यांची तब्येत बरी नाहीये ना, त्यात उगाच हे टेन्शन नको त्यांना. हो विक्रांतने चहाचं दुकान टाकलंय हे आईना आधीच पटत नाहीये. त्यात आज घडलेला प्रकार त्यांना कळला तर नाही नको. आईंची तब्येत बरी नसताना आत्ता हे त्यांना सांगायला नको. विक्रांत सोड ना यार. जे झालं ते झालं, जाऊ दे आता. अरे कसं सोडू मी राजा? बघ जे झालं ते आपण आता बदलू शकतो का? अरे माझी आई आहे रे ती. आई असं कसं करू शकते रे? मला एवढंच कळतंय विक्रांत, तुझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुला पण कळतंय ना ही गोष्ट? तिला का नाही कळतंय? नाही कळलं त्यांना, पण तुला कळतंय. हे बघ तू आज खुश राहणं जास्त गरजेचं आहे. प्लीज पॉझिटिव्ह राहा. सगळं पटतंय मला राजा, पण हा विचार आईने केला पाहिजे ना. असं करणार त्या विचार? तू त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलंस? नाही केलं म्हणून काय ती? हे बघ त्यांची अशी रिॲक्शन येणं स्वाभाविक. शेवटी आई आहे ती तुझी, आणि मला फक्त त्यांची चूक वाटत नाही. आपण ज्या पद्धतीने त्या रिॲक्ट झाल्या ते त्यांचं चूक. म्हणजे तुला म्हणायचंय की चूक माझी पण? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांना तुझी अवस्था बघून वाईट वाटलं. अरे वाईट वाटलं म्हणून असं रिॲक्ट व्हायचं का? अरे विक्रांत त्यांना नाही वाटत तू असं काही करावं. त्यांची तुझ्याबद्दलची स्वप्न खूप मोठी आहेत. हो बरं मी वाट बघते तुमची. तुम्ही या, लई धमाल करू आपण. ठीक आहे भेटू. होय आता आराम करा. दमली आहेस तू. हा बॅग सकाळीच भर. बरं ठीक आहे. रवळनाथा माझी बाय एवढ्या दिवसांनी तिच्या कामातून वेळ काढून बाहेर गावी निघाली. खूप बरं वाटतंय मला. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का सकाळ? हो. बरं ऐक, मी आता साखरगावला जायला निघतीये. साखरगाव? का असं अचानक? अचानक नाही रे, स्वानंदीच्या बहिणीचं लग्न आहे ना, तिथे जाते. अच्छा बरं. काय झालं? नाही काही नाही. मग तुझा आवाज असा का? गिरिजा तुला सॉरी म्हणायचं होतं. कशाबद्दल? आई जे काय बोलली त्याबद्दल खरंच सॉरी. ते चुकीचं होतं ग. तिने तुला बोलण्याचा काही संबंधच नव्हता. विक्रांत तर आता ह्याबद्दल आपण काही करू शकतो का? त्यांचं चिडणं स्वाभाविकच होतं रे. नाही ग, पण असं कसं ग? म्हणजे विक्रांत तू त्यांच्या जागेवर उभा राहा आणि मग विचार कर. हे बघ तू नवीन बिझनेस सुरू करतोयस, ही गोष्ट तू किंवा महेश काका तुम्हा दोघांपैकी कोणीच त्यांना सांगितली नाही. त्यांना बाहेरून कळलंय, मग राग तर येणारच. अगं पण ती तुझ्यावर का रागवली? तुझी काय चूक होती यात? गिरिजा सॉरी, पण सगळं माझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळे सगळा त्रास सहन करावा लागतो तुला. आणि हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस, त्याचं काय? बरं विक्रांत मला सांग, मीना काकूंना तिथे कोणी आणलं? मग ह्याच्याबद्दल त्यांना कोणी सांगितलं असेल?
आता तुझ्या डोक्यातली चक्र फिरायला लागली असतील ना? हो अरे म्हणजे गिरिजा, थांबव ती चक्र. काय? हे बघ गिरिजा, तू लग्नाला जातेस ना, मग आता या सगळ्याचा विचार नको करू. तिथे जा आणि एन्जॉय कर. तू पण चल ना. अगं मला कुठे आमंत्रण आहे आणि मी तिकडे येऊन काय करू? बरं मी आलो तर मग दुकानाचं काय करायचं? आत्ताच तर उद्घाटन केलंय, लगेच बंद ठेवायचं? तुझंही बरोबर आहे, पण मी तुला तिथे मिस करेन. मी पण तुला इथे मिस करेन गिरिजा. बरं सांभाळून जा, लग्न एन्जॉय कर आणि लवकर ये. लवकरच येणार आहे मी. तुझ्याशिवाय मन कुठे रमतं माझं. ठीक आहे, आता ठेव फोन, तुला उशीर होईल. बाय, सांभाळून जा. हो, टेक केअर. बाय. झाली तयारी? हो झाली. चल स्टेशनला सोडतो. ताई नीट जा आणि बॅग वगैरे सांभाळ. ते राहिलं, खिडकीतून हात बाहेर काढू नको. खिडकीतून हात बाहेर काढू नको. कोणी दिलेलं खाऊ नको. कोणी दिलेला खाऊ नको. पोचल्यावर कळव. पोचल्यावर गंमत करतोय. मला त्याची काळजी वाटते म्हणून बोलतेय ना मी. ताई बघ ना. बरोबरच आहे त्याचं. मी काय लहान आहे का आता? असू दे ग, पण इतक्या दिवसांनी पहिल्यांदा तू एकटी जातेस बाहेर. माझ्या इन्स्ट्रक्शन ऐकायच्या. हा बरं बाई, तुझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मला मेसेज कर, मी त्या फॉलो करेन. ठीक आहे? ओके डन. ताई, प्रवासात खायला डबा. वहिनी अगं इतकी लांब नाही जाते मी. असू दे ग वहिनी, तू डबा दे. बाय. प्रवासात भूक लागते ग. बाय. घेतलंस ना सगळं नीट? हो आई, सगळं घेतलं. हे ताई, लग्नाचं गिफ्ट घेतलंस? घेतलंय, सगळं घेतलंय. हे बघा, तुम्ही माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा घराकडे लक्ष द्या. घराची काळजी करू नको, घर सांभाळायला मी आहे ना. हो हो, हे आहे ना, आहे. ठीक आहे, चालू द्या तुमचं. वहिनी, तेवढा तो विक्रांतचा डबा. हो, मी न चुकता बनवेन. आणि मी न चुकता विक्रांतला देऊन येईन, डोंट वरी. आणि ताई तू इकडची काळजी करू नकोस, मस्त लग्न एन्जॉय कर. हा त्यासाठी आधी जावं लागेल. बरोबर आहे, उशीर होतोय. ते पण बरोबर आहे. आता गप्प जाऊ दे आम्हाला. ताई निघतो. हॅपी जर्नी. थँक्यू. नीट जा. बाय. हो आई. बरं येते मी. ताई हाय ना, बॅग उचल रे. बस. बाय ताई. प्राची, बाय. मी पण जरा देवळात जाऊन येते. हा ठेवते. हा बोला महेशराव. हा वसंती ताई, आय एम सॉरी. माफी का मागताय तुम्ही? नाही, मी सॉरी म्हणणं गरजेचं आहे. काय झालं? नाही वसंती ताई, या क्षणाला तुम्हाला नेमकं काय वाटत असेल त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच आय एम रिअली सॉरी. असं का बोलताय तुम्ही? बघा, मीना जे वागली ना ते अत्यंत चुकीचं आहे. मीनाने गिरिजाचा असा अपमान करायला नको होता. पण मला एक कळत नाहीये, मीना तिथे नेमकी पोहोचलीच कशी? बरं पोहोचली ती पोहोचली, वर गिरिजाला ब्लेम करून तिला नाही ती बोलली आणि निघून गेली. आणि बाय काहीच बोलली नाही का? अहो ती कशी बोलेल? तिने बिचारीने विक्रांतसाठी सगळं सहन केलं. पण मीना एवढ्यावरच थांबली नाही ना, तिची गिरिजावर हात उचलण्या एवढी मजल गेली. हो, नशीब विक्रांत मध्ये पडला, त्याने मीनाला अडवलं. माझ्याशी लगीन करायचं नाही म्हटल्यावर जबरदस्ती करायला मी काय सिनेमातला इलं नाही वय, आणि तसं मला करायचं बी नाही. पण मुद्दा काय, तुझ्या या आई साहेबांनी या बडी दिदीच्या लग्नासाठी जे काही पैसे घेतलेत ना माझ्याकडनं, लय कष्टाचे, लय हार्डवर्क करून कमावले,
मुळात कर्ज असताना लगीन करायला लाज वाटली पाहिजे, पण एकटी बाई म्हणून मी काय फार लोड दिला नाही, लई कळ सोसली. पण ही बाई पैसे परत करायचं नावच काढ ना. म्हणून आज पैसे घेतल्याशिवाय या बडी दिदीचं लगीन होऊ द्यायचं. काय मंडळी, तुम्हाला पटतंय का हे चाललंय ते? घरात कर्ज असताना हे लगीन कार्य काढलंय, कर्ज घेतले माहितीये ना, माहितीये की नाही? आज देतो उद्या देतो म्हणून मला लटकवून ठेवलाय आणि हे असं धुमधडाक्यात लगीन करतात. पटतंय का बाळा? नाही चुकीचं असेल तर सांगा. तेव्हा स्वानंद आहे, जोवर माझे पैसे परत करत नाही तोवर घरासमोर मांडव घालू द्यायचो नाही. नाही नाही, आज माझे पैसे घेतल्याशिवाय मी इथून हालतच नसतोय. हलक्यात घेताय मला? नाही तसा चांगलाय मी, पण हे असं डोक्यावर बसले सहन नाही करणार. टिकट करायची नाही बरं का, आधीच सांगून देऊ. काय पत्रिका? हो पत्रिका नाहीये सरपंच, बघा तर काय आहे. हो घ्या. सरपंच, आमच्या तायडीची कर्जात पाठवणी करायची आमची बी इच्छा नाही. तुमचं पै न पै व्याजासकट परत करते. याआधी बी तुम्हाला पैसे दिले होते मी मुंबईत, पण तुम्ही अवतार असं आणला की मी तुम्हाला काही बी दिलं नाही. काही हरकत नाही, आज अख्खं गाव आहे साक्षीला. मोजून घ्या तुमचे पैसे. मोजा. हो मोजा की. कसं आहे ना सरपंच, सगळी लोक तुमच्यासारखी नसतात. काही लोकांमध्ये माणुसकी बी असते. अहो घ्या मोजून. असलं तर एखाद नोट जास्तच असेल, कमी नाही. तू खरंच खूप मनापासून काम केलंय. खास बक्षीस फक्त तुझ्यासाठी. घे. थँक्यू मॅडम. लस्सी तुमच्या मिशीला लागली. लस्सी मिशी. असं कसा फोन लागला हा?
स्वानंदी काय विचार करेल आता? अरे देवा, आता काय सांगू यांना मी? हॅलो. हा मणी सर, बोला की. काही काम होतं का? नाही नाही, काही काम नव्हतं. नाही, काही महत्वाचं काम नव्हतं. ठीक आहे, तुम्ही लग्नाच्या गडबडीत असाल ना, मी करतो नंतर फोन. हो मणी सर, धावपळ काय सुरूच असणार. तुम्ही बोला की, काही काम होतं? अहो नाही नाही, खरंच काही महत्वाचं काम नव्हतं. नमिताच्या ऑर्डरचे बिल शोधत होतो. ते काही सापडतच नव्हतं. आज जरा फ्री वेळ होता, म्हटलं हे काम करून टाकावं. मग ते शोधत होतो तर सापडत नव्हतं, म्हणून कॉल केला, बाकी काही नाही. अहो पण ती बिल तर मी तुम्हाला नीट फाईल मध्ये लावून दिली होती की. निळ्या रंगाची फाईल होती बघा. हो का? नाही सॉरी, मग माझ्या शोधण्यात जरा गडबड झाली असेल. काय नाही, ते ऑफिसमध्ये इतक्या फाईल्स पडल्यात, त्यात मला ती सापडतच नाही. पण ठीक आहे, मी शोधतो. आणि सॉरी या वेळेला डिस्टर्ब केलं तुम्हाला. मणी सर, हा, मला असं का वाटतंय की तुम्हाला दुसरंच काहीतरी बोलायचंय आणि तुम्ही तिसरंच काहीतरी बोलताय? हो नाही 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 स्वानंदी, असं काही नाहीये. मला फाईल्स बद्दलच विचारायचं होतं, म्हणजे ते बिलिंग बद्दलच विचारायचं होतं बस. हो, दुसरं काही कारण नाही. नक्की? हो हो. असे तुमच्याकडे काय काम असणार आहे आता? स्वानंदी, खरं तर मला तुम्हाला सांगायचंय की मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही इथे नाहीये तर कशातच मन लागत नाहीये. हातातलं काम टाकावं आणि धावत तुमच्याकडे यावं असं वाटतंय. आता हे सगळं कसं सांगणार मी तुम्हाला स्वानंदी? काही म्हणाला का तुम्ही? काय? मी काय बोललो? नाही, मी काहीच नाही बोललो. मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी म्हणाला. नाही नाही, मी नाही बोललो काही. स्वानंदी, अगं तू इथं आहेस वय? मी तुला कधीची शोधतेय. का ग, काय झालं? अगं त्या केटरर्स वाल्यांनी ऑर्डर घ्यायला नाही म्हंटलंय. नाही म्हंटलंय का? ते म्हणतात की आधी ऑर्डरचे आगाऊ पैसे द्या, नंतरच तुमची ऑर्डर घेणार म्हणून. तू नको टेन्शन घेऊ, मी बोलते त्यांच्याशी. अगं तू काय बोलणार आहेस त्यांच्याशी? पैसेच नाहीयेत आपल्याकडे. सगळे पैसे तर तू त्या सरपंचाला दिलेस. आता पुढे काय करणार आहे आपण? मणी सर, मी करते तुम्हाला नंतर फोन. अहो पण स्वानंदी, बरं चल बघूयात काय होतंय ते. त्या सरपंचाने परत काहीतरी केलेलं दिसतंय. वास काय घेतेस नुसता? खा की. तुझ्या हातचा ठेचा म्हणजे जगात भारी. अगं मी त्या जेसीला पण सांगायचंय, माझी आई लई भारी ठेचा करते. होय का? घे बाई, खा. स्वानंदी, अगं तू त्या केटरशी बोलली खरं, पण आता आणखीन पैसे कुठून आणणार? म्हणजे हे बघ, एवढ्याशा पैशात काय होणार आहे ग स्वानंदी? नाही म्हणजे एवढ्या पैशात सोनाराचे पैसे, त्यानंतर लग्नातल्या डेकोरेशनचे पैसे, जेवणाचे पैसे, बायकांना ओट्या, पुरुषांना टॉवेल टोपी, त्यानंतर आल्या गेल्यांना फळाची पाकिट. कसं व्हायचं एवढ्याशात? कसं मी बोल ग? भागल, समद भागल. आता काय माझ्या पोरीला जेवू देतस का नाही? तिकडे बी असताना कर्जाच्या पैशाचं, तुझ्या लग्नाच्या पैशाचं समद टेन्शन घेऊन पोरीचा चेहरा बघ कसा उतरलाय. फार सुकून गेली माझी पोट. जेवू दे की सुखाने तिला. ग बस बाई. तसं नव्हतं म्हणायचं ग आई मला. स्वानंदी आता लग्न तोंडावर आलंय ना ग, म्हणून बोलले. अगं कार्तिकी, हे समदेवी आपापणच वाढवून ठेवलेत बाई. करणारे नारळान पोरगी देऊन बी लगीन करतात की. तुझ्या सासरच्यांना जेवढं द्यायचंय ना तेवढा समदा खर्च करू आपण, आणि बाकीचा समदा खर्च ह्याच्यात भागल की. होय अगं पण ती म्हणते ते पण बरोबरच आहे की.